भाजीपाल्याच्या लिलावाची वेळ बदलल्याने शेतकऱ्यांना दिलासा. गाड्यांचे वाटप आज 5 एप्रिल रविवार रोजी सकाळी 6:30 वाजता धामणगाव रेल्वे येथील आठवडी बाजारात भाजीपाल्याच्या लिलावाची वेळ बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याने शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदार प्रतापदादा अडसर यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे अल्पावधीतच लिलावाची वेळ बदलण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांनी याबद्दल आमदार प्रतापदादा अडसर यांचे मनापासून आभार व्यक्त केले. मध्यरात्री होणाऱ्या भाजीपाल्याच्या लिलावामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे लिलावाची वेळ बदलण्याची मागणी शेतकऱ्यांनी आमदार प्रतापदादा अडसर यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. आज सकाळी धामणगाव रेल्वे येथील आठवडी बाजारात नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अडसर रोटे अक्का यांच्या हस्ते तसेच धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख रावसाहेबजी रोटे यांच्या प्रमुख उपस्थित शेतकरी व व्यापाऱ्यांना गाड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना डॉक्टर अर्चना अडसर रोटे यांनी सांगितले की आमदार प्रतापदादा अडसर यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची योग्य वेळी विक्री करता येणार आहे. तसेच धामणगाव शहराच्या बाजारपेठेला नवसंजीवनी मिळून स्थानिक शेतकरी व व्यापाऱ्यांना चालना मिळेल हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. भाजीपाल्याच्या लिलावाची वेळ बदलण्याचा निर्णयाचे आठवडी बाजारातील शेतकरी व नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. आज कोरोना काळानंतर आमदार प्रतापदादा अडसर यांच्याकडे शेतकरी आपली कैफियत मांडायला गेले होते. कारण कोरोना काळामध्ये रात्री 2 आणि 3ला असं मध्यरात्री ऑक्शन व्हायचं. त्याच्यामुळे बाहेरगावचे जे पूर्ण तालुक्यातले शेतकरी आहे त्यांना पण रात्रभर त्यांची जागरणात जायची आणि त्याच्यानंतरही माल काढणं आहे, इथपर्यंत आणणं आहे, बऱ्याच संकटांचा सामना करावा लागत होता. त्याच्यामुळे आज त्यांच्या म्हणण्यानुसार आमदार साहेबांनी पुढाकार घेतला आणि आमच्या नगर परिषदच्या सगळ्या जे नगरसेवक आहे, आमचे उपाध्यक्ष गटनेते, आम्ही सगळ्यांनी मिळून व्यापाऱ्यांसोबत शेतकऱ्यांसोबत बसून हा एक मध्यम मार्ग काढून ही वेळ निश्चित केली आहे 7 ते 10ची. आणि तुम्ही इथे पाहू शकता की शेतकरी अत्यंत आनंदात आहे. त्यांचा जो नेहमीचा त्रास होता रात्र जागरणाचा तोही आता कमी होईल. रस्त्याने येता जाता जे संकट असतात तेही त्यांना जास्ती फेस करावं लागणार नाही. त्याच्यामुळे आज अतिशय आमच्या सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे. आणि त्याहीपेक्षा मोठा विषय हा आहे की हर्रास रस्त्यांवर होत होता. त्या रस्त्यांवर मग सगळं अडचण होत होती आणि त्यांना आज इथे जी आहे ती आपण हक्काची जागा सर्व व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना मिळालेली आहे. हे शेतकरी संकुल आपण इथे उभं केलेलं आहे आणि ह्यानंतर त्यांना त्यांच्या हक्काच्या जागेमध्ये त्यांना हे जे हर्रास करता येईल. तर आम्हाला अशी अपेक्षा आहे की आता जे फक्त बुधवार आणि रविवार या 2 दिवशी हर्रास होतं, तर हे येणाऱ्या काळामध्ये कदाचित 7ही दिवसांमध्ये जर होत राहिलं तर धामणगावच्या बाजारपेठेमध्ये एक चांगलं दळणवळण दिसेल, पैशाचं चांगलं रोलिंग दिसेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की धामणगाव असं गाव आहे की ज्याला रेल्वे ट्रॅक आणि समृद्धी या दोन्ही गोष्टी अगदी सोयीने उपलब्ध आहे. यवतमाळ जिल्हा असो किंवा अमरावती प्रॉपर असतो त्यांना सुद्धा तो रेल्वे ट्रॅक अवेलेबल नाही आहे जो धामणगावला आहे. आणि जुन्या काळामध्ये जी बाजारपेठ एकदम स्ट्रॉंग बाजारपेठ धामणगावची होती, या सगळ्या माध्यमातून याच पद्धतीची बाजारपेठ उभी करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न असेल. नाही, या संदर्भात काय आम्हाला तर अतिशय आनंद आहे आणि म्हणूनच अशा सगळ्या गोष्टी लोकांच्या सेवेसाठी आम्ही करत राहणार. पण याबद्दल आपल्याला व्यापारी लोक आणि शेतकरी लोक त्याची प्रतिक्रिया जास्त चांगली देऊ शकतील असं मला वाटतं. सर्व शेतकऱ्यांना आवाहन आहे आणि सर्व इथे काम करणाऱ्या व्यापाऱ्यांना माझं आवाहन असेल की आपण 7 ते 10 ही वेळ निर्धारित केलेली आहे. त्यामुळे 7च्या आधी कुठलंही नियमाचं उल्लंघन कोणीही करू नये आणि 7च्या आधी ऑक्शन होणार नाही याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. असं झाल्यास डिसिप्लिनच्या दृष्टीने आम्हाला त्या पद्धतीने कारवाई पण आम्ही करू. कारण की हे जे असोसिएशन आहे हे या डिसिप्लिन मॅनरनीच नेहमी चाललं पाहिजे ही आमची सगळ्यांकडनं अपेक्षा आहे. शेतकऱ्यांना सगळ्यांना विनंती आहे की मधल्या काळामध्ये जो आपल्याला रात्र यावं लागत होतं आणि त्यामुळे बऱ्याचशा भाजीपाला शेतकऱ्यांनी भाजीपाला लावणं कमी केलं होतं. माझी सगळ्यांना आवाहन आहे, विनंती आहे की पुन्हा एकदा आपण त्या मार्गाकडे वळा. आपल्याला एक जोडधंदा म्हणून पहा आणि या मार्गातून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळावं आणि आपल्या इथली बाजारपेठ आपण लोकांच्या सेवेमध्ये जी उपलब्ध करून दिली आहे त्याचा सुद्धा जास्तीत जास्त फायदा जनतेला मिळावा. नगर परिषद धामणगांव रेलवे की ये बहुत ही अच्छी पहल है
कि आठवड़ी बाजार परिसर के अंदर में बहुत कोरोना काल से व्यापारी और किसान परेशान थे। नगर अध्यक्ष व मुख्य अधिकारी मैडम नगर परिषद इन्होंने एक अच्छा काम किया, जिसके वजह से व्यापारी और काश्तकारों को माल बेचने में और लाने में सुविधा हुई। समय का भी बंधन कारक किया गया है, जो इससे पहले नहीं था। इसके पहले जो समय था वो बहुत रॉन्ग समय था, किसान को आने के लिए तकलीफ होती थी। अब सुबह 7 बजे से ये मार्केट शुरू होगा तो 10 बजे तक चालू रहेगा। शेतकऱ्यासाठी गाडी उपलब्ध करून दिल्या आहे हक्कानी, याबद्दल तुमचं मत काय? खुशखबर या इतिहासामध्ये ज्या शेतकऱ्यांना जो मागच्या 5 वर्षात जो त्रास होत होता, रात्रीला बेरात्रीला 3 ते 4 वाजता सकाळी येणे आणि दलालांना सर्वांना जो त्रास होता, तो त्रासमुक्त मागच्या 1 महिन्या अगोदर प्रतापदादा अडसळ यांचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या दिवशी सर्व शेतकऱ्यांनी दादांना आणि ताईंना निवेदन दिलं की आम्हाला जो शेतकऱ्याला त्रास होत होता त्या त्रासातून आपण आम्हाला मुक्त करावं। आणि ताईनं मिटिंग घेऊन एका याच्यातच मीटिंगमध्ये तो ठराव पास केला आणि ठराव पास करून ताईने दिलेला 5 एप्रिलचा शब्द हा 100% पाळला। त्याबद्दल मी सर्व शेतकऱ्याच्या वतीनं ताईचं आणि प्रतापदादाचं अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे जो दलालांना जो त्रास होत होता रात्री बेरात्रीचा, हा त्रास मुक्त झाला आणि जो वेळ दिला आहे 7 ते 10 त्या नियमानंच त्या दलालांनी सर्वांनी चालावं अशी आम्ही सर्व शेतकरी विनंती करतो। आणि जो आम्हाला आनंद झाला त्याबद्दल खूप खूप नगर परिषदचे आणि नगराध्यक्ष उपाध्यक्ष यांचे सर्व अभिनंदन करतो। आज जो यहाँ गाड़ी वाटप हुआ, जो भाजीपाला के लिए जो ये कर किसानों के लिए जो व्यापारी के लिए गाड़ी वाटप कर दिए नगर परिषद और इसकी तरफ से, आप क्या करें? इसके पहले तो मैं हमारे दादा सम्माननीय आमदार प्रताप दादा अड़सठ उनका धन्यवाद अदा करता हूँ। इससे पहले मीटिंग में उन्होंने जो आश्वासन हमें दिया था कि हम सबसे पहले आपका ये काम करेंगे, तो उन्होंने इस काम को अंजाम देने के लिए हमारे माननीय अध्यक्ष इन्होंने बहुत यानी स्पीड से इस काम को अंजाम दिया और एक व्यापारी के लिए और एक काश्तकार के लिए एक स्थायिक जगह दिया, जो यानी भाई आज तक जो कोई नहीं कर सका, कोई न मेंबर कोई भी अध्यक्ष नहीं कर सका, आज हमारे अक्का जी ने ये काम कर दिया। इसका हम बहुत यानी व्यापारी और काश्तकारों की तरफ से शुक्रिया अदा करते हैं।